या बुलेटिनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे सुरुवात हेडलाईन्सने करूया। हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। अजित पवारांची महिला IPS अधिकाऱ्यावरती दादागिरी। करमाळ्यामधील मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना दादांची तंबी, तर विरोधकांकडून टीकेची झोड। काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्त्वपूर्ण भाष्य। छगन भुजबळ बैठकीतनं निघून गेलेले नव्हते, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली, तर भुजबळांच्या मनातली शंका दूर करू। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून पूर्णविराम। एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही। काही जण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका। नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे। मंत्री अतुल सावे आणि परिणय फुकेंची मध्यस्थी यशस्वी। एका महिन्याच्या आत 12 मागण्यांचे शासन निर्णय सरकार काढणार असल्याची घोषणा। सरकारनं काढलेला GR सगळ्यांना गंडवणारा, दोनही उपमुख्यमंत्र्यांनाही समजलं नाही। प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल। सरकारमधलेच काही जण देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतायत, संजय राऊत यांचा दावा। तर शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचाही आरोप। GR बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात, पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यात सक्षम। मनोज जरांगेंचं मोठं विधान। जरांगेंच्या आंदोलनानंतर मिलिंद देवरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। दक्षिण मुंबईत आंदोलनाला परवानगी दिली जाऊ नये, मिलिंद देवरांची पत्रातनं मागणी। आणि पनवेलमध्ये खुनाच्या आरोपीचा पोलिसांवरती कुऱ्हाडीनं हल्ला। 2 पोलीस गंभीररित्या जखमी, तर एका मुलीला ओलीस ठेवल्याचीही माहिती।